नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या वांग्याचं खानदेशी भरीत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण बनवणार आहोत खानदेशी कच्च्या वांग्याचं भरीत. तर त्यासाठी मी इथं 3 वांगे घेतलेले आहेत, असे ताजे आणि हिरव्या कलरचे वांगे आहेत. खानदेशामध्ये अशा वांग्याचंच भरीत केलं जातं आणि खायला खूप छान लागतं ते भरीत. इथं मी 3 वांगे घेतलेले आहेत आणि वजनानं 500 ग्रॅम वांगे आहेत. इथे एक मिडियम साईजचं टोमॅटो घेतलेला आहे मी बारीक कापून. कांद्याची पात घेतलेली आहे थोडीशी कापून मी. 8 ते 10 पाकळ्या इथं लसणाच्या मी चॉप करून घेतलेल्या आहेत. इथं मी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा ठेचा करून घेतलेला आहे. मी 2 मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. हिंग लागणार आहे आपल्याला, कोथिंबीर, मोहरी, चवीपुरतं मीठ आणि हळद. आता सुरुवातीला आपल्याला हे वांगे भाजून घ्यायचे आहेत. आता हे वांगे आपल्याला याला टोचे देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात. अशा प्रकारे सगळ्या वांग्याला आपल्याला टोचे देऊन घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तिन्ही वांग्याला आपल्याला अशा प्रकारे टोचे देऊन घ्यायचे आहेत. प्रकारे मी टोचे देऊन घेतलेले आहेत तिन्ही वांग्याला. तर आता आपल्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घेतल्यामुळे जी साल पटकन निघाल्या जाते. तिन्ही वांग्याला आपल्याला वरतून असं तेल लावून घ्यायचं आहे. इथं मी गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे. जाळीवर आपल्याला हे वांगे ठेवून भाजून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे. सुरुवातीला मी 2च वांगे ठेवलेले आहेत यावर. हे भाजल्यानंतर मी राहिलेले एक वांग भाजून घेणार आहे, कारण यावर 2च वांगे आपल्याला बसलेले आहेत आपले. तर व्यवस्थित असे फिरवून आपल्याला वांगे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आपले वांगेसुद्धा व्यवस्थित भाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. असे मस्त भाजलेत वांगे आपले. व्यवस्थित आपले वांगे भाजलेले आहेत. तर आता आपण काढून याला थोडंसं थंड करून घेऊया आणि नंतरच आपल्याला यावरची साल काढायची आहे. थंड झाल्यानंतर वांगे आपले थोडेसे थंड झालेले आहेत, तर यावरच्यात आपल्याला साल काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे थोडंसं थंड झाले की वांग्याची साल लगेच निघल्या जाते. अशा प्रकारे आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी तिन्ही वांग्याची साल काढून घेतलेली आहे. अशी व्यवस्थित साल निघालेली आहे. तर आता आपल्याला सुरुवातीला याचं देठ कापून घ्यायचं आहे समोरचं. हे देठसुद्धा खूप छान लागतं, देठाची चवसुद्धा. पण आपण ह्याचं देठ काढून टाकणार आहे. तिन्ही वांग्याचं देठ काढून घेतलेलं आहे. तर आपल्याला किडलेलं आहे का ते आतमधून पाहायचं आहे वांग. अशा प्रकारे आता आपल्याला थोडं थोडं याला कट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला एका मॅशरच्या साहाय्याने थोडंसं हे मॅश करून घ्यायचे आहेत. मॅश केल्यामुळे हे थोडंसं असं बारीक होतं आणि याच्यामध्ये जे लंबे लंबे दोरे आहेत ते कट होतात मॅशरनं. तर आपल्याला व्यवस्थित हे मॅश करून घ्यायचं आहे. जास्त पण बारीक नाही करायचं, थोडंसं आपल्याला असं जाड जाडच ठेवायचं आहे, म्हणजे खाताना खूप छान लागतं. मॅश करून घेतलेलं आहे आपण. व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे. तर यामध्ये घालायचं आपल्याला आता कापून घेतलेला कांदा, टोमॅटो, कांद्याची पात, त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा. यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरची घातलेली आहे, ते बारीक करून घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर,
चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तर यावर मी थोडासा लिंबू पिळणार आहे. तुम्हाला दाखवला नव्हता लिंबू पिळल्यामुळे आपलं भरीत चवीला खूप छान लागतं. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याला तडका बनवून घ्यायचा आहे. इथं मी एक तडका पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर यामध्ये घालायची आपल्याला सुरुवातीला मोहरी, त्यानंतर चॉप करून घेतलेलं लसूण घालायचं आहे. लसूण सुद्धा थोडासा आपल्याला ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आहे. लसूण सुद्धा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. परत आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला हिंग, हळद. आता आपला तडका व्यवस्थित तयार झालेला आहे. तर आता आपण जे वांगे मॅश करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला हे तडका घालायचा आहे. आपल्याला यामध्ये तडका घालून घ्यायचा आहे. मस्त आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वांग्याचं भरीत बनवलं जातं. काळ्या वांग्याचं, आपल्या साध्या वांग्याचं, पण ह्या हिरव्या वांग्याचं भरीत खूप छान लागतं चवीला. मस्त आपलं झणझणीत असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. मस्त आपलं खानदेशी कच्च्या वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, खायला सुद्धा अप्रतिम लागतं. त्याबरोबर ज्वारीची भाकरी. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.